खापा परिसरातील मॅग्नीज प्रोडक्ट कंपनीत घडलेला अपघात। खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरणापूर फाट्याजवळील मॅग्नीज प्रोडक्ट कंपनीत रविवारी सकाळी भीषण अपघात झाला। कंपनीतील कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून 17 वर्षीय अल्पवयीन मजूर गणेश अशोक डोरनारकर याचा मृत्यू झाला। गणेश हा टेकाडी कान्हादेवी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथील रहिवासी होता। मृतकाचे सहकारी यांनी सांगितले की गणेश रात्री ड्युटीवर आला होता। सकाळी अंदाजे 6 वाजता तो कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला, यात तो गंभीर जखमी झाला। सहकाऱ्यांनी त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवून योग्य तो मोबदला मिळावा अशी मागणी केली। कंपनीचे मालक अजय खंडेलवाल हे बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले। कंपनीतर्फे मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने मृतकाचा इन्शुरन्स कंपनीकडून काढण्यात आल्याची माहिती दिली, त्यामुळे मुआवजा विमा कंपनीकडून मिळेल असेही सांगण्यात आले। मात्र गणेश केवळ 17 वर्ष 6 महिने 13 दिवसांचा असल्याने अल्पवयीन असताना कंपनीत कामावर कसा ठेवला असा प्रश्न उपस्थित झाला। या कारणाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलीस ठाणेदार किशोर भुजाडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना समजावून सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली। अखेर कंपनीच्या प्रतिनिधीने 10 लाख रुपयांचा चेक देण्याचे मान्य केले। त्यानंतरच मृतदेह कंपनी समोरून हलविण्यात आला। या प्रकरणाची पुढील तपासणी खापा पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू, ग्रामीण। बिगर लेबरचा इन्शुरन्स थोडी 17 वर्ष 6 महिने 13 दिवसाच्या पोराचं होते का? कसं होईल ते? आता तुम्ही काय म्हणत होते की लेबर म्हणजे 18 वर्षाच्या वरती झाला ते लेबर, त्या गोष्टी पाहा लागेल ना। आज तुमचं काय म्हणणं आहे सांगा तुम्ही। तुमचं काय म्हणणं आहे? हे मान्य तुम्हाला 1 करोड मालकाला लावा, 10 वरून 10 मालकाला लावा, त्याचे माय बाप पोसणार कोण? नाबालिक एक तो कसं ठेवलं नाही तर मग त्याच्या माय बापाला इथं कंपनीत ठेवा, पोसत असा मग नको द्या तेवढे पैसे।